पूर्ण जनतेच्या वतीनं आणि शेतकऱ्याच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो की हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ या ठिकाणी त्यांनी आज नियुक्त केलेलं आहे। या प्रशासकीय मंडळाचा आज या ठिकाणी त्यांनी कार्यभार पूर्ण या कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज त्यांनी घेतलेला आहे। आज त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे आणि उद्यापासूनच आता या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामकाजाला सुरुवात होईल। कृषी उत्पन्न बाजार समिती हदगावच्या प्रशासकीय बॉडीवर अध्यक्ष म्हणून चेअरमन म्हणून गंगाधरराव पाटील चाभरेकर साहेब यांची निवड झालेली आहे। त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून तात्यारावजी पाटील वाकोडे यांची निवड झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर दुसरे 5 प्रशासकीय सदस्य आहेत। त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीस मान्यता दिली आहे। त्यानुसार माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांचे आदेश दिनांक 14/8/2025 आधारे 7 सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे। त्यानुसार बाजार समितीच्या पदभार प्रशासक मंडळाकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम अध्यक्ष म्हणून माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार श्री बाबूरावजी कदम साहेब यांची उपस्थिती लाभली आहे। 15 ऑगस्ट आज भारतीय स्वातंत्र्य दिन। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो व योगायोगानं आज जे हदगाव बाजार समितीच्या नवनिर्वाचित प्रशासकीय मंडळाची आपण गेल्या 1 वर्षापेक्षा जास्त मागणी करत होतो, परंतु राज्यात तिघांचं सरकार असल्यामुळं सगळ्या म्हणजे भाजपच्या तालुका अध्यक्षाचं पत्र, त्यानंतर राष्ट्रवादी अमोल पाटलाचं तत्कालीन अध्यक्ष असं आणि परत शिवसेना, त्याच्यामुळं बराच विलंब गेला। तरीसुद्धा आजच्या स्वातंत्र्य दिनी आपल्या हदगाव विधानसभेचे माजी आमदार तथा हिंगोली लोकसभेचे माजी खासदार आदरणीय या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषरावजी वानखेडे साहेब यांच्या हातानं आत्ताच सर्वांना आदेशित पत्र व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। गावाची कृपा आपण 21 गेले होते पण खाली 7च बाकीचे गेले वगैरे नाही हो हॅलो इकडे गर्दी झाली होती जरा दोघं तिघं जण साहेब राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष निळू पाटील कल्याणकर, माजी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अमोल पाटील, सरपंच रुई, त्याचबरोबर आता तुम्ही करा ना सांगायचं गुच्चवरी करा